हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सगळ्यांचं शावी फिजिक्स मध्ये स्वागत. आपला चॅप्टर चालू आहे वर्क, एनर्जी आणि पॉवर. त्यामधला वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, ह्याच्यावरचा पहिला व्हिडिओ आपण घेतला. त्यानंतरच्या दोन व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन्स केले. त्यानंतर चौथ्या व्हिडिओ मध्ये आपण एनर्जीचा कन्सेप्ट शिकलो. ठीक आहे. आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये त्याच व्हिडिओमध्ये आपण एनर्जी आणि वर्कचं रिलेशन, दॅट इज वर्क एनर्जी थेरम, हा आपण शिकलेलो आहे. आज आपण वर्क एनर्जी थेरम वरचे एक दोन क्वेश्चन आपण करून बघणार आहोत. चालेल? ठीक आहे. तर चला नोटबुक ओपन करा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. कमेंट्स करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, मित्रांना पाठवा. ठीक आहे. चला स्टार्ट करूया. वर्क एनर्जी थेरमचा नवीन लेक्चर, काही क्वेश्चन्स आपण करणार आहोत. पहिला क्वेश्चन लिहा. पहिला क्वेश्चन. ओके, लक्षात येते? दिसते सगळ्यांना व्यवस्थित? स्क्रीनवर दिसते सगळं व्यवस्थित? काय दिलेलं आहे? बॉडी ऑफ मास 2 kg. किती दिलेले? मास दिलेले. काय दिलेले? मास दिलेले. इज ऍक्टेड अपॉन बाय फोर्स सच दॅट. फोर्सची व्हॅल्यू नाही दिलेली. फोर्सची व्हॅल्यू दिली का? नाही दिली. सच दॅट इट्स व्हीटी ग्राफ इज ॲट बिलो. बिलो म्हणजे बाजूला इथं. ओके, सो वेलोसिटी वर्सेस टाइम ग्राफ, हा काहीतरी ग्राफ दिलेला आहे. इथं 2 इथं 10 काहीतरी लिहिलेले. अच्छा, काय ऑप्शन दिले? कसं करणार रे? कसं करणार? हे बघा, वर्क काय विचारलंय? बॉडी ऑफ मास इज ऍक्टेड अपॉन बाय फोर्स सच दॅट इट्स व्हीटी ग्राफ इज ॲट बिलो. विचारले काय? विचारले का? वर्क डन विचारले. इज ॲट बिलो. फाइंड वर्क डन. ठीक आहे. वर्क डन बाय दिस फोर्स. वर्क काढण्यासाठी वर्क काढण्यासाठी फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आपल्याला लागेल. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आपल्याला लागेल. बरोबर की नाही? पण फोर्स दिलेला नाहीये, डिस्प्लेसमेंट पण दिलेलं नाहीये. फोर्स पण दिलेलं नाही, डिस्प्लेसमेंट पण दिलेलं नाही. कसं काढणार? तर हा फॉर्म्युला जनरलची मेथड आहे आपली, ती आपण नाही वापरू शकत. काही हरकत नाही. आपण काय शिकलोय? वर्क एनर्जी थेरम शिकलोय की नाही? तो वर्क एनर्जी थेरमचा वापर करू शकतो आपण. वर्क एनर्जी थेरम काय सांगतो? वर्क डन बाय टोटल फोर्स. टोटल फोर्स मुळेच होणारा वर्क, नेट फोर्स म्हणजे टोटल फोर्स आपण म्हणू, आणि त्याचं वर्क डन, टोटल वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. हा फॉर्म्युला वापरू. दिस इज व्हॉट वर्क एनर्जी थेरम. ज्यांनी वर्क एनर्जी थेरम माहिती नाहीये त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघा वर्क एनर्जी थेरमचा. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण लॉ आपण डेरिव्हेशन सहित घेतलेलं आहे वर्क एनर्जी थेरम. ठीक आहे ना? तुर्तास तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे सर. कायनेटिक एनर्जी तर कुठे दिलेली आहे? पण वेलोसिटी. ग्राफ रीड करा. T इज इक्वल टू 0. वेलोसिटी किती आहे? 10. हाइट T इज इक्वल टू 0, वेलोसिटी किती आहे? अरे दिली की नाही? बरोबर. आणि T इज इक्वल टू 2 सेकंड. T इज इक्वल टू 2 सेकंड किती दिली वेलोसिटी? वेलोसिटी किती असेल? करस्पॉन्डिंग 0. म्हणजे ही इनिशियल वेलोसिटी आहे, ही फायनल वेलोसिटी आहे. बरोबर की नाही? मग काढू शकता ना तुम्ही. वर्कचा फॉर्म्युला काय येईल? कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. बरोबर की नाही? सो वर्क इज इक्वल टू, हे कायनेटिक एनर्जी फायनल काय असते? 1/2 m v स्क्वेअर v फायनल स्क्वेअर मायनस 1/2 m v इनिशियल स्क्वेअर. 1/2 कॉमन काढा. वर्क इज इक्वल टू 1/2 m कॉमन काढा v फायनल स्क्वेअर मायनस v इनिशियल स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. नसेल बघितला व्हिडिओ तर तो बघा नंतर. सध्या हा फॉर्म्युला वापरून काय करा? क्वेश्चन सॉल्व्ह करा. चला लिहा. वर्क इज इक्वल टू 1/2. मास किती दिलेले रे? मास किती दिलेले? 2 kg. ओके नाही? मास किती दिलेले? 2 kg इंटू v फायनल. v फायनल किती आहे? 0 स्क्वेअर मायनस v इनिशियल किती आहे? 10.
त्याचा वर्ग. वर्क इज इक्वल टू, हे दोन दोन कॅन्सल झालं की नाही? अरे बाळा, दोन दोन कॅन्सल झालं काय होतं? हे 0 0 मायनस 100 बरोबर. किती आलं इथं? किती आलं? -100 -100 समजलं का? -100 ऑप्शन सोबत की नाही. असा वर्क एनर्जी थेरमचा हा ऍडव्हान्टेज आहे. फोर्स दिला नाही, डिस्प्लेसमेंट दिलेलं नाही, तरी पण आपण वर्क काढलं की नाही? काढलं की नाही? ओके, सो दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ वर्क एनर्जी थेरम. ओके, डन. डन देणार करू इलेस. नोट करा, चला पॉज करा व्हिडिओ, पॉज करा व्हिडिओ, चला आणि नोट करा. क्वेश्चन रीड करा व्यवस्थित, ट्राय करा. अ बॉडी ऑफ मास 1 kg, बॉडीचं मास दिलेलं आहे 1 kg, is acted by some force, is acted by some force such that displacement is given by, displacement चा फॉर्म्युला दिलेला आहे, मास दिलेले आहे, मास दिलेले आहे. फाइंड वर्क डन बाय ऑल फोर्सेस फ्रॉम ह्या टाइम 2 सेकंड. कसं करायचं? कसं करायचं? ऑप्शन दिलेले आहेत, ठीक आहे. ट्राय करता. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय. काय दिलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन? S इज इक्वल टू 2t² मायनस 2t प्लस 10. आहे की नाही? डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे, फोर्स नाही दिला. वर्क कसं काय? वर्क एनर्जी थेरम वापरूया. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी साठी काय लागेल आपल्याला? आता थोडा वेळ फॉर्म्युला दिला होता आपण. वर्क डन इज इक्वल टू 1/2 m into v फायनल स्क्वेअर मायनस v इनिशियल स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा नाही का? म्हणजे आपल्याला v फायनल काढा, v इनिशियल काढा. बरोबर सर, v फायनल कसं काढायचं? डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय, याला डिफरन्शिएट करूया. याला डिफरन्शिएट केले की काय होईल? व्हेलॉसिटी मिळेल. व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळेल. व्हेलॉसिटीचं इक्वेशन भेटल्यानंतर काय करणार? टाइम दिलेला आहे. t इज इक्वल टू 0 ठेवा, इनिशियल व्हेलॉसिटी मिळेल. t इज इक्वल टू 2 ठेवा, फायनल व्हेलॉसिटी. त्या दोन व्हेलॉसिटी इथे ठेवा, मास दिलेली. सोपं झालं की नाही? चला करा, करा चला. डिफरन्शिएशन, v इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचं डिफरन्शिएशन काय आहे? डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला. डिफरन्शिएशन कसं करणार? डिफरन्शिएशन ऑफ x टू द पॉवर n विथ रिस्पेक्ट टू dx, n into x टू द पॉवर n minus 1. x च्या ऐवजी t आलेलं आहे, x च्या ऐवजी t आलेला आहे, x च्या ऐवजी t आलेला आहे. बरोबर की नाही? काय करणार मग? काय नाही, x च्या ऐवजी t आहे. जर याच्यासोबत k असेल तर काय करणार? k x टू द पॉवर n असेल तर काय करणार? काही नाही, k तसंच ठेवा. हे n x टू द पॉवर n minus 1 करा, काय असेल. ठीक आहे, चला वापरा. 2 k तसंच ठेवा. k खास फॉर्म्युला ना, k x टू द पॉवर n, k k k x टू द पॉवर n, k t टू द पॉवर n. खास फॉर्म्युला रे. सो k ची व्हॅल्यू किती आहे? 2. 2 तसंच ठेवा. t ची व्हॅल्यू किती आहे? t ची व्हॅल्यू किती आहे? t म्हणजे x. इथे ठीक ठेवा. सॉरी, इथे n घ्यायला लागेल. आता सोल्युशन हे, सोल्युशन हे. तर k ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. इनटू n, n ची व्हॅल्यू किती आहे? 2 इनटू x च्या जागी काय? 3 आणि n मायनस 1, n मायनस म्हणजे 2 मायनस 1, 2 मायनस 1. बरोबर की नाही? हे आलं याचं. मायनस 2 तसंच ठेवा. t चा पॉवर किती आहे? 1. 1 मायनस 1 0. t चा पॉवर काय येईल? t चा पॉवर काय येईल? t चा पॉवर 1 आहे. 1 मायनस 1 1 मायनस 1 काय येईल? 1 मायनस 1 0 येईल. बरोबर की नाही? 1 मायनस 1 0 येईल. k ची इथे यांची व्हॅल्यू वाढली, तुम्ही मल्टिप्लाय बाय 1 तुम्ही करू शकता. समजते का? समजते का? हे बघा, खाली लिहू का मी? खाली लिहतो. काही नाही रे, काही नाही, घाबरायचं नाही. व्यवस्थित हे समजलं. k x टू द पॉवर n, k n x टू द पॉवर n minus 1, k n x जागी t टू द पॉवर n minus 1. तसंच करा, तसंच करा. मायनस त्याचा
के ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू याचं सोल्युशन काय यांची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू 1 इंटू टी टू दी पॉवर 1 मायनस 1 हे झालं प्लस डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट टर्म काय असते 0 असते हा एक फॉर्म्युला हे 3 फॉर्म्युल्यावर होऊ देत डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट टर्म 10 कॉन्स्टंट आहे याचं 0 आहे ठीक आहे तो वेलोसिटी इक्वल टू 2 आणि 2 4 टी टू दी पॉवर 2 मायनस 1 नाही लिहिलं तर चालेल मायनस 2 इंटू 1 2 इंटू टी टू दी पॉवर 0 इंटू हे 0 बरोबर की नाही सो वेलोसिटी इज इक्वल टू 4t हा 1 पॉवर नाही लिहिला तर चालतो मायनस टी चा पॉवर 0 म्हणजे 1 इंटू 2 हे तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे कसं लिहायचं 2 to 4t 4t to the power 1 2 minus 1 4t minus 2 2t चा 2 2x चा kx चा k बरोबर कॉन्स्टंटचं 0 हे तुम्हाला डायरेक्ट आलं पाहिजे मी अजून करतोय तरी मी डिटेल मध्ये सांगितलं तुम्हाला एक गोष्ट सांगितली डिफरन्शिएशन ऑलरेडी तुमचं झाला असेल असं अजून करूया नसेल तरी काही अडचण नाही मी ते समजावून सांगितले त्या पद्धतीने तुम्ही करा हे झालं वेलोसिटी काय आली 4t मायनस 2 आणि की नाही आता v आहे t इज इक्वल टू 0 v इज इक्वल टू काय v इनिशियल ची व्हॅल्यू काय मग t ची व्हॅल्यू ठेवा 0 4 into 0 minus 2 is equal to minus 2 meter per second समजलं का आणि t is equal to 2 at p is equal to 2 v is equal to v final is equal to ठेवून द्या 4 into 2 minus 2 4 दुनी 8 1 minus 2 किती आलं 4 मीटर पर समजलं का 4 मीटर पर सेकंड बरोबर आहे का कॅल्क्युलेशन चेक करा 4 दुनी 8 minus 2 चुकलं ना 4 दुनी 8 minus 2 6 आलं ना 6 आलं बरोबर की नाही आणि हे किती आलं -2 आलं काय अडचण 4 दुनी 8 minus 2 6 ठीक आहे चला आता काय करायला लागेल v फायनल भेटला v इनिशियल भेटला मास माहिती याच्यामध्ये पुटअप करा चला पुटअप करा कुठे करू कॅल्क्युलेशन खाली लिहू का खाली लिहू चला बघा cl सो वर्क इज इक्वल 1/2 वरचा फॉर्म्युला 1/2 मास किती दिले मास 1 kg दिलेले बरोबर v फायनल म्हणजे 6 चा वर्ग मायनस v इनिशियल किती आहे -2 चा वर्ग सो 1/2 into 6 चा वर्ग 36 मायनस -2 चा वर्ग 4 -2 चा वर्ग 4 36 - 4 32 भागिले 2 16 प्लस 16 ठीक आहे तुम्हाला नोट करा व्हिडिओ पॉज करा आणि नोट करा चला व्हिडिओ पॉज करून नोट करा ठीक आहे काय केलं डिफरन्शिएशनचं इक्वेशन दिलं होतं सॉरी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं होतं तर डिफरन्शिएशन करून वेलोसिटीचं इक्वेशन काढलं त्याच्यामध्ये टी च्या व्हॅल्यू ठेवल्या वेलोसिटी इनिशियल फायनल काढली आणि वर्क एनर्जी थेरम वापरला काय वापरला वर्क एनर्जी थेरम वापरला डिफरन्शिएशन कसं करायचं बेसिक मी सांगितलेलं आहे त्याच्यानुसार हे स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे समजतंय समजलं ना चल इरेज करू ओके चला हा प्रश्न करूया व्हॉट इज गिवन अ बॉडी इज एक्टेड अपॉन बाय sorry a body is acted upon by force such that its displacement is s is related with time t as this okay find the work done by this force in 0 to t second मागच्या सारखाच प्रश्न आहे मागच्या सारखा सेम फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे फॉर्म्युला तोच वापरायचा फॉर्म्युला काय वापरायचा आपल्याला वर्क एनर्जी थेरम W = 1/2 मास
हा मास मास दिले का मास नाही दिले बरं काय हरकत नाही भाऊ इंटू व्ही फायनल स्क्वेअर मायनस व्ही इनिशियल का स्क्वेअर बघ मास दिलेलं नाहीये मासच्या टर्म मध्ये करूया किंवा काय झालं भाऊ आधी काय करूया आधी काय करावं लागेल आपल्याला वेलॉसिटी काढायची तर काय करावं लागेल तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढावं लागेल हा म्हणजे डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट करावं लागेल पण हे याला तुम्हाला काय करावं लागेल रिअरेंज करा सो काय दिले बघा टी इज इक्वल टू रूट एक्स प्लस 3 दिले ह्या टी ला इकडे घ्या टी मायनस 3 इज इक्वल टू रूट एक्स बरोबर आहे हे इकडे जाऊन स्क्वेअर करा तो एक्स ची व्हॅल्यू काय येईल टी मायनस 3 याचा काय अंडर रूटचा इकडे जाऊन स्क्वेअर होईल ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर चला लिहा सो एक्स इज इक्वल टू ए चा स्क्वेअर हा प्लस बी चा स्क्वेअर मायनस तो मायनस आहे ना मायनस 2ab 2 into a into b so x is equal to t square minus 3 दूनी 6t प्लस 9 हे इक्वेशन भेटलं तुम्हाला ठीक आहे ना तर ठीक आहे काय भेटलं आपल्याला डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन भेटलेले आहे तर वेलॉसिटी काढा तर वेलॉसिटी काय डिफरन्शिएशन ऑफ दिस थोड्या वेळा केलं तसंच तेच फॉर्म्युले वापरायचे टी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय येईल 2t डिफरन्शिएशन मायनस 6 कॉन्स्टंटचं 0 टी चं डिफरन्शिएशन 1 6 into 1 6 टी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2t बरोबर 2t मायनस 6 बरोबर की नाही चला वेलॉसिटी भेटली आपल्याला आता काय करा ऍट t इज इक्वल टू 0 v इनिशियल काय येईल मग t ची व्हॅल्यू काय करा 0 ठेवा 2 into 0 minus 6 is equal to minus 6 meter per second. आणि t is equal to 6 ला v final. So 2 into 6 minus 6 किती आलं? साइडनी 12 minus 6 is equal to 6 meter per second. बरोबर की नाही? बघा v किती आलेले v initial minus 6 meter per second आणि v final किती आले 6 meter per second. याचा अर्थ काय होते? बॉडी 6 मीटर पर सेकंद ने मायनस म्हणजे इकडे येत होती समजा आता तिकडे चालली एक डायरेक्शन पॉझिटिव्ह दुसरं डायरेक्शन अपोजिट आहे म्हणजे प्लस मायनस म्हणजे काय बॉडी अपोजिट डायरेक्शनला चालली एकदा अशी चालली समजा सुरुवातीला तर नंतर अशी चालली किंवा सुरुवातीला अशी चालली तर नंतर अशी चालली व्हॅल्यू 6 मीटर पर सेकंद डायरेक्शन एक्झॅक्टली रिव्हर्स झालं ना मायनस वेक्टर आहे वेक्टर सोबत निगेटिव्ह साइन म्हणजे काय डायरेक्शन अपोजिट स्पीड सेम आणि जर स्पीड सेम आहे तर चेंज इन कायनेटिक एनर्जी काय होईल 0 होईल बघा मॅथमॅटिकली करून बघू आपण वर्क डन इज इक्वल टू 1/2 मास इनटू vf v फायनल किती आहे 6 चा स्क्वेअर मायनस v इनिशियल किती आहे मायनस 6 चा स्क्वेअर तो w इज इक्वल टू 1/2 मास इनटू 6 चा वर्ग 36 मायनस 6 चा वर्ग करून 36 आणि 36 मायनस 36 काय आलं 0 मास नाहीच नाही तरी चालत दिलंच नव्हतं तेव्हाच डाऊट आला होता काहीतरी आहे ठीक आहे ना तर काय लक्षात ठेवायचं जेव्हा स्पीड बॉडीची कॉन्स्टंट असते तेव्हा चेंज काय असतो कारण काय वर्क किंवा कायनेटिक एनर्जी की कायनेटिक एनर्जी काढली चेंज इन कायनेटिक एनर्जी काढली तो कायनेटिक एनर्जी फायनल आणि इनिशियल किती येईल सेम येईल ना मॅग्नेट सेम आहे ना बरोबर की नाही तर कायनेटिक एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे त्या मायनस साइनचा काही संबंध नाही आणि बघा ना कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/p आहे हे मायनस जरी असली तर याची व्हॅल्यू प्लस येणार आहे दोघांची प्लस येणार आहे म्हणजे दोघांची व्हॅल्यू 6 आहे 6चा स्केल होणार आहे म्हणजे दोन्ही कायनेटिक एनर्जी इक्वल येणार आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी काय होईल मग 0 सेम मायनस सेम 0 तर लक्षात ठेवा speed of the body is same then change in kinetic energy 0 change is 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी बदल नाही होणार कायनेटिक एनर्जी मध्ये बदल नाही होणार सो हिअर चेंज इन कायनेटिक एनर्जी 0 दॅट इज व्हाय वर्क इज आल्सो 0 वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी नाही तर कायनेटिक एनर्जी मध्ये बदल होईल म्हणजे वर्क होणार नाही समजलं ठीक आहे चला नोट करा पॉज करा आणि नोट करा
काय दिलं बॉडी आहे, त्या बॉडीवर काही फोर्स लागला असेल आणि डिस्प्लेसमेंट झालेलं आहे कुठून कुठपर्यंत 0 पासून बी पर्यंत डिस्प्लेसमेंट झालं. वेलोसिटी इज इक्वल टू अल्फा अंडर रूट एक्स दिलेलं आहे, एक्सप्रेशन दिली वेलोसिटीचं, बरोबर की नाही. आपल्याला काय काढायचे, वर्क काढायचे. काय ऑप्शन दिले, कसं करता येईल, कसं करता येईल, कसं करता येईल, सरळ सरळ आहे. एक्स्ट्रा व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. एक्स इक्वल टू 0 असताना वेलोसिटी इनिशियल असेल तर अल्फा इंटू 0 अंडर रूट 0 काय 0 येईल. वेलोसिटी फायनल काही अल्फा इंटू रूट एक्स एक्स ची व्हॅल्यू किती आहे बी, बरोबर. इनिशियल फायनल. चला कायनेटिक एनर्जी वर्क काढायचे तुम्हाला. वर्क इज इक्वल टू व्हॉट, वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला काय 1/2 मास इंटू v फायनल स्क्वेअर मायनस v इनिशियल स्क्वेअर, बरोबर की नाही. तो वर्क इज इक्वल टू 1/2 मास दिले का 2 kg इंटू v फायनल किती आहे अल्फा रूट v चा स्क्वेअर मायनस vi किती आहे 0 चा स्क्वेअर. काय येतं बघा, वर्क इज इक्वल टू 2 कॅन्सल अल्फा स्क्वेअर b, बरोबर की नाही. याचा स्क्वेअर काय आहे अल्फाचा स्क्वेअर अंडर रूट b चा स्क्वेअर. हे स्क्वेअर दोघांना जाईल ना हे पण मल्टिप्लिकेशन मध्ये. तो अल्फा स्क्वेअर बी मायनस 0, तो वर्क किती आला अल्फा स्क्वेअर बी, अल्फा स्क्वेअर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वर्क एनर्जी थेरमचे क्वेश्चन तुम्ही करू शकता. ऍडिशनल क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. आणि ऍडिशनल नोट्स पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप चॅनल आहे, सॅवी फिजिक्स नावाचा व्हॉट्सअप चॅनल आहे. त्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा आणि तिथे तुम्हाला काही ऍडिशनल नोट्स वगैरे मिळू शकतात. किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाका काय पाहिजे तुम्हाला, ते व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही फॉलो करा. त्यावर मी PDF नोट्स वगैरे टाकत आहे. ठीक आहे. ऍडिशनल प्रॅक्टिस तुम्हाला टाकत आहे. इथे आपण थांबूया. उद्या आपण पोटेन्शियल एनर्जी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट बघूया. वर्क बघितलं, काही क्वेश्चन घेतले, पुन्हा एनर्जी बघितली, काही क्वेश्चन घेतले. ओके. आणि त्यामध्ये कायनेटिक एनर्जी बघितली, कायनेटिक एनर्जीचं आणि वर्कचं रिलेशन बघितलं, काही क्वेश्चन केले. आता काय करूया, दुसरा टाईप एनर्जीचा पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी बघूया आणि पोटेन्शियल एनर्जीचा आणि वर्कचं रिलेशन बघूया. ठीक आहे ना. आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपण काय करूया, हळूहळू थेअरी, एका व्हिडिओमध्ये थेअरी, दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन्स, एका व्हिडिओमध्ये थेअरी, दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन, अशा पद्धतीने आपण काय करूया हा चॅप्टर कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतरांना पण सजेस्ट करा, वाच करण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. ठीक. बाय. अभ्यास करत राहा.